नमस्कार जगन्नाथ शेठ, नमस्कार. अगदी वेळेवर आलात बघा. नमस्कार. चमत्कार राहू दे, आधी मला हे सांग, म्हणजे गुरुकुलाच्या जागेमागे कोण हात धुवून लागले? अहो काय आहे, तुमच्या त्या गुरुकुलच्या जागेसाठी लई मोठी माणसं इंटरेस्टेड आहेत बघा. हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहेत. मोठी माणसं म्हणजे कोण? अहो शेठ, नावात काय आहे, आकडा सांगा आकडा. आणि तसंही तुमच्या त्या जागेवर काय चालतो, ते बावट पोरं दिवसभर ते ढामडाक काय ते पेटेने तबला वाजवत बसतात. त्याने तुम्हाला काय मिळणार आहे? तर मी काय म्हणतो, ती जागा ऐकून टाका, तुमचाच फायदा आहे. हे फुटाण्या, ज्यातलं आपल्याला कळत नाही ना त्यात बोलू नये कधी माणसाने, कळलं ना? ती फक्त जागा नाही, ते एक स्वप्न आहे. स्वप्न बघायची तरी लायकी काय तुझी? काय रे, जी कोणी मोठी माणसं ना त्यांना जाऊन सांगायचं मला ही जागा विकायची नाही म्हणून, कळलं? अहो पण पार्टीचं नाव तरी ऐकून घ्या. मला नाही ऐकायचं रे पार्टीचं नाव, कुठलीही पार्टी असू दे. रूपम कॉस्मेटिक्स नाव ऐकलंय ना? अहो मेहंदळे, हा त्यांना ती जागा हवी. लय मोठी पार्टी आहे साहेब, फक्त तुम्ही आकडा सांगा, लगेच चेक हातात. अहो कसला विचार करताय? रूपम कॉस्मेटिक्स म्हणजे ही लोक आता इथपर्यंत पण पोहोचले. एका बाजूला माझ्या सावलीचं घर आणि दुसऱ्या बाजूला हे गुरुकुल. ही दोन विश्व आता समोरासमोर यायला लागलीत. विठ्ठला, काय आहे तुझ्या मनात? हे कसलं नवीन संकट उभं केलंयस माझ्या समोर? आता केलंयस तर त्याचं उत्तर पण तूच देशील. सारंग दादा, यापुढे ना आपण गाडीतून ना ओबीचे गेम घेऊन फिरूया. म्हणजे कसं आहे, तुला कंटाळा आला ना की आपण सापशिडी खेळू, लुडो खेळू. हा, आता विसरलो मी आणायला, पुढच्या वेळेला आणत. बबलू, मला नाही वाटत सुशीला बहिणी येतील. पाऊण तास झाला थांबलोय आपण तिच्यासाठी. येईल येईल, थांब जरा, येईल ते. त्यांनी मला फोन केला होता की बबलू इम्पॉर्टंट काम आहे. आणि सुशीला ताई आहे ना, शब्दाची पक्की आहे, येणार त्या. थांब, नको टेन्शन घेऊ. अरे तसं नाही, माझ्या मनात वेगळीच भीती आहे. तो जो रत्तन आहे ना, तो व्यवस्थित नाही, त्याचं डोकं, तो काही करू शकतो. त्याने परत जर तिला त्रास दिला असेल आणि कुठे काय अडकून ठेवलं असेल तर काही सांगता येत नाही. आता ती परिस्थिती राहिली नाही. काय काळजी करू नकोस. काय झालं ते मला नक्की माहित नाही, पण समजेल. थांब आली. अहो वहिनी, कुठे होता तुम्ही? अहो तुमची काळजी वाटत होती. सगळं ठीक आहे ना? हो सारंग सर, सगळं ठीक आहे. उशीर झाला कारण एका कटकटीचा कायमचा निकाल लावून आली आहे मी. म्हणजे त्या रतनला घटस्फोटाचे पेपर देऊन आली आहे मी. आता तो काही गडबड करणार नाही. त्याचेच धात त्याच्याच घशात घातलेत. ते तर होणारच होतं. सारंगाने एवढा भारी डोस दिलाय ना की आता शेपटी वर करायची हिंमत होणार नाही त्याला. सारंग सर आणि बबलू, तुम्ही दोघं खूप मोलाचं काम करताय. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी खरंच खूप हिंमत लागते. आणि मी फक्त तुमच्यामुळे वाचली आहे सारंग सर. रतनने माझ्यावर खूप अन्याय केले. माझ्यासोबत त्यांनी असं काही केलंय ना की जे मी तुम्हाला सांगूही शकत नाही. तुमचं बरोबर आहे बहिणी, पण हे सगळं करत असताना एका गोष्टीची उणीव जाणवते मला. ते म्हणजे तुमच्यासारखी जेव्हा एक महिला आमच्याकडे मदत मागायला येते, तेव्हा मला असं वाटतं की आमच्या टीममध्ये एक कोणीतरी बाई माणूस असावी मदतीसाठी. हो सारंग सर, ही गोष्ट तर मलाही प्रकर्षाने जाणवली. तुमच्या बघण्यात कोणी अशी व्यक्ती आहे का जिला आवडेल हे काम करायला किंवा मदत करायला आवडेल? हो सारंग सर, आहे ना. जर तुमची हरकत नसेल तर मी तुमच्यासोबत काम करू. अरे मला खूप आवडेल तुमच्यासोबत काम करायला. वहिनी, तुमची जर इच्छा असेल तर प्लीज खरंच करा. नाही, तुमच्या येण्याने ना आमच्या कामाला पण एक वेगळी दिशा मिळेल. आणि आत्ता एक आमच्याकडे केस आली आहे नवीन, तर त्या केसमध्ये खरंच तुमची मदत होईल. चला मग, आमच्या टीम मध्ये तुमचं स्वागत आहे. आता वाट कसले बघताय, श्री गणेशा करू. हा, उद्या सकाळीच आपण तिकडे जाऊयात. हो सारंग सर, आता ही अन्यायाविरुद्धची लढाई अजूनच भक्कम होईल. धन्यवाद सारंग सर. धन्यवाद सारंग सर. नाही, आता पार्टी. चला जाऊया. चला.
अमृता, काय ग, एवढा उशीर झाला डॉक्टरांकडे? गर्दी होती का खूप? ही का झोपलीये? बरं वाटतंय ना हिला? काय म्हणाले का डॉक्टर? आई व्हायरल इन्फेक्शन आहे म्हणाले डॉक्टर. मग काय गोळ्या दिलेत? गोळ्या दिलेत का? आणल्यास गोळ्या का विसरलीस तू? अगं बोल. दिलेत नाही. कुठे? पर्समध्ये. त्या पर्स मध्ये आहेत का ताई? थांबा मी घेते ना, तुमच्या हातात ओवी आहे ना. आई डॉक्टर म्हणालेत की या गोळ्या वेळेवर घेतल्या ना की हिला बरं वाटेल. आणि आता तात्पुरते इंजेक्शन दिलंय म्हणून झोपली आहे. आई मी आलेच हिला रूममध्ये झोपून. अमृता ताई, ओवीच्या हातात तो कागद कसला आहे? अगं ते डॉक्टरांना इंजेक्शन द्यायचं होतं ना तेव्हा खूप रडत होती. मग तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी त्यांनी हा कागद दिला. हे नाही का मुलं विमान बनवतात, रॉकेट वगैरे बनवतात ना, त्याच्यासाठी. विमान करायला दिलेला, पण तो कागद बघून असं वाटत नाहीये की त्याचं विमान झालं असेल. असं वाटतंय की एखादा फॉर्म वगैरे आहे. काय नक्की ताई? फॉर्म असेल ग फॉर्म. ते काय टेबलवर जे काय कागद होते ना त्यातला एखादा उचलून दिला त्यांनी. आणि मुलांना काय फरक पडतो ना फॉर्म आहे किंवा काय, त्यांना फक्त खेळण्यामध्ये इंटरेस्ट असतो. आणि मी आलेच हिला झोपून आले. ताई औषध नाही आई आले. काय चाललंय तुझं? मला वैताग आलाय तुझ्या या अशा वागण्याचा. तू का संशय घेतेस नेहमी तिच्यावर? ती बिचारी खरंच घेऊन गेली होती ओवीला डॉक्टरांकडे. तू बघितलंस ना, औषधं बघितलीस ना? एक गोष्ट लक्षात ठेव मोनिका, माझी अमृता कधीच खोटं बोलत नाही. ओके?